असेल की आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। तदनंतर आमचे एक धाव आरोग्यासाठी आमचे 40 प्लसचे सदस्य सन्माननीय अशोक जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। अशोकजी जाधव जी जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। त्यांना विनंती असेल की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। तसेच आमचे नरेशजी पाटील युवा उद्योजक आहेत, त्यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। वयालचे आमचे मित्र योगेश ठाकूर यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल। त्यांना विनंती असेल व्यासपीठावर यावं, तुमचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। योगेश ठाकूर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय। त्यानंतर निलेश जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। युवा उद्योजक, बरेचसे युवा उद्योजक म्हणजे अगदी आपण पाहिलं असेल ना या सत्रामध्ये, या टुर्नामेंट मध्ये बरेचसे युवा उद्योजक आपण पाहतोय। त्यापैकीच एक ईशांत पाटील निगडोली यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं, आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल। वाशिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये बोरगाव अशी लढत आपण पाहतो आणि पहिला बॅटर आहे नंतर आमचे सचिन दादा पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। त्यांना सुद्धा विनंती असेल की आमच्या शुभ सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। सचिन दादा पाटील या स्पर्धेसाठी उपस्थित झालेत। नक्कीच मैत्री चषकच्या वतीने आम्ही त्यांचा स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। कुणाल शिंदेच्या हातामध्ये सलामीचं षटक देण्यात आलंय। स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय तो पंकज आता असेल आणि त्याच्या सोबतीला दीपक झिंगे। पहिल्याच बॉल वरती दीपकने एक धाव घेतली आहे आणि स्वतःचं खातं उघडलं। सन्माननीय भरतजी कांबळे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। भरतजी कांबळे साहेबांना विनंती असेल की आपण यावं, आपला या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल। आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे। पहिल्या बॉल वरती एक धाव आली आहे वाशिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये बोरगाव। पेण पूर्व विभागातून आलेला हा बोरगाव संघ। वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला कुणाल शिंदेचा, त्यानं बॅटर भरत कांबळे पंकजला पूर्णपणे बीट केलं। व्यासपीठावर यावं, भरत कांबळे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। चंद्रकांत जाधव यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल। नक्कीच मॅचकडे थोडंसं दुर्लक्ष होतं, परंतु अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे आणि या प्रत्येकाचा हेतू सन्मान होणं हे गरजेचं आहे। कारण मोठी स्पर्धा आणि या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी पाहुणे येत आहेत आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय। आमचे मित्र सुभाषजी ठोंबरे यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। सुभाषजी ठोंबरे यांना विनंती असेल, एक चांगले पंच आहेत ते त्यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान केला जाईल। सुभाष ठोंबरे आमच्या लगातार 2 मेडन बॉल आपल्याला पाहायला मिळाले ते पंकजच्या विरोधामध्ये कुणाल शिंदेचे। कुणाल एक चांगला बॉलर आहे, पेण तालुक्यातील एक जबरदस्त ऑलराऊंडर आहे। समोरच्या रिजन मध्ये खेळलाय, मिड विकेटला एकच धाव मिळते। एका धावेवरती समाधान मानावं लागतंय। पंकज एक खालापूर तालुक्यामधील एक टॉपचा बॅट्समन म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि तो थोडासा आता शांतपणे बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय। पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि फक्त 2 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत।
पंचांच्या डावीकडून लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं समोरच्या अँगलनं बॉलिंग करतोय तो कुणाल. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न विथ द स्पिन विथ द टर्न खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स बॅट पूर्णपणे बॅट्समननं स्टान्स बदलून स्विचिटचा फटका खेचण्याचा प्रयत्न केला. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आणि फार चांगली गोलंदाजी कुणालची पाहायला मिळते. चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे, वेगावरती चांगलं कंट्रोल आहे. बॉल देखील त्याचे चांगले बाहेर निघतात आणि पूर्णपणे बांधून ठेवलंय ते वाशिवली संघाच्या फलंदाजांना. शरीरावरती आदळणारा बॉल टो क्रशिंग यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला आणि पंचांचा लेग बाईटचा इशारा आला. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि वाशिवली संघाच्या धावफलकावरती 3 धावा लागल्या जात आहेत. चांगली बॉलिंग आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये कुणाल शिंदेची पाहायला मिळाली. या विभागातील रसायनी विभागातील अगदी जवळचं असलेलं गाव वाशिवलीचा संघ, बऱ्याच मोठ्या संख्येनं वाशिवलीचे प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आले. त्यांचं मनपूर्वक स्वागत करूयात. आणि दुसऱ्या बाजूला पेण पूर्व खोपोली पेण रोडवरती असलेलं हे बोरगाव गाव आणि बोरगाव संघ या स्पर्धेमध्ये आपल्या विभागामध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी दाखल झालाय आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगली कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळते. दीपक झिंगे आणि पंकज शिंदे ही सलामीची जोडी वाशिवली संघाकडून आपण मैदानामध्ये पाहतोय आणि चांगला खेळ करावा लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूने बोरगाव संघाची चांगली सुरुवात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आदरणीय यशवंत दादा शिंदे आणि आदरणीय मारुतीजी ढवाळकर यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन करण्यात आलंय. जय हनुमान क्रिकेट संघ वारत, आई गावदेवी क्रिकेट संघ माझगाव यांचं दिमागदार असं डे नाईट स्पर्धेचं आयोजन आपल्या भेटीला आलंय. दुसऱ्या दरम्यान एक ऑफर लागते वाशिवली संघासाठी. प्रत्येक षटकारास 100 रुपयाचं रोख तोषिक दिले जाईल. माननीय श्री सुभाषजी ठोंबरे साहेब यांच्या वतीनं. धीरजच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. एक चांगला बॉलर आहे धीरज. याचा खेळ आम्ही बऱ्याचशा स्पर्धांमध्ये पाहिलाय आणि त्याच्या समोर तितकाच कसलेला दीपक झिंगे हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. हे बॅटल खरं तर चांगलं असणार आहे. एज लागली आहे, चायनीज कट पाठीमागच्या बाजूला फील्ड करतोय विकेट किपर. एकच धाव मिळते. खालापूर तालुक्यामधील फार चांगल्या फॉर्म मध्ये असलेला, बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव असलेला फलंदाज पंकज शिंदे आता स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. या फलंदाजाकडे सगळ्यांची नजर असेल कारण मोठे फटके मारण्यामध्ये माहीर आहे. समोरच्या रिजन मध्ये मिड विकेटला याच्या बॅटमधून येणारे फटके हे नेहमी बघण्यासारखे असतात आणि त्याच्या समोर आहे तो धीरज. यावेळेला स्लाइस करत असताना अप्पर कटचा एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. गलीच्या डोक्यावरून डीप थर्डमॅन रिजन मध्ये जाणारा हा पहिला चौकार येतोय पंकज शिंदेच्या बॅटमधून. पंकजच्या बॅटमधून चौकार. डोक्याचा त्यानं वापर केला. बॅकवर्ड पॉइंटला कोणताही खेळाडू नाहीये, स्वीपर कव्हर नाहीये, पाठीमागचं क्षेत्र सगळं वॅकंट होतं आणि त्या ठिकाणी त्यानं फक्त बॉलला टपली देण्याचं काम केलं. वेगवान चेंडू पण ऑफस्टम्पच्या खूप बाहेर आहे. अलीकडच्या काळामध्ये आम्ही नेहमी म्हणतो की बॅटर हे लेग स्टम्पचा गार्ड घेऊन उभे असतात आणि गोलंदाज जे आहेत ते पूर्णपणे ऑफस्टम्पच्या जास्त बाहेर बॉल ठेवण्याचा प्रयत्न करतायत. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतोय तो धीरज. वाईड बॉल आलाय. एक्स्ट्राची 1 रन स्कोरबोर्ड वरती लागली जाते. पंकज व्यवस्थित बॅट वरती आला नाहीये. थोडासा शॉट खेळत असताना बॉलला कनेक्ट करत असताना त्या ठिकाणी शफल थोडासा स्लिप देखील झाला आणि एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं किरण ढवाळकर आम्हाला सांगतायत की 10 धावा या स्कोरबोर्ड वरती लागल्या जात आहेत. एक मोठी मॅच. क गटातील हा सेकंड लास्ट सामना. यानंतर अजूनही एक पहिल्या फेरीची मॅच बाकी आहे. सावरोली संघ या ठिकाणी उपस्थित आहे परंतु दीपक झिंगेच्या बॅट मधून येतोय. स्टँड अँड डिलिव्हर्ड खडे खडे मारलेला प्रहार लॉंगॉनच्या डोक्यावरून हा पहिला षटकार. दरम्यान आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री धनाजी कायनकर साहेब आणि माननीय श्री
मनोहर बोराडे साहेब यांचे ते नुकताच आगमन झालेले आहे. त्यांच्या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. दीपक झिंगे खरं तर डॉट बॉल खेळत होता या अगोदर, परंतु आता काय त्यानं स्ट्रोक लगावलाय. परफेक्ट मिडल करत बॉलला अक्षरशः फेकून दिलं, सरळ बॅटनं एक चांगला स्ट्रोक. या वेळेला देखील जोरात फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटीचा स्विंग आपल्याला पाहायला मिळाला. एज लागली, पाठीमागच्या बाजूला चेंडू घरंगळत राहिला. एकच धाव मिळते आणि या सिंगलच्या मदतीनं 17 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये कुणालची आपण दादागिरी पाहिली, कुणालच्या गोलंदाजीतला दमखम पाहिला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धीरजच्या विरोधामध्ये आक्रमण पाहायला मिळतंय. एक चौकार पंकजच्या बॅटमधून आला आणि एक षटकार दीपक झिंगेच्या बॅटमधून आला. धावा जमा करताना पाहायला मिळते ती वाशिवली टीम. फटका फसलाय, क्षेत्ररक्षक लांबून आलाय बॉलला कव्हर करण्यासाठी. एकच धाव मिळते. चांगलं कॉलिंग आहे दीपक झिंगे आणि पंकज शिंदेच्या मध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि बोरगाव संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना वाशिवली संघाच्या धावफलकावरती धावा आहेत त्या 18. 9च्या ॲव्हरेजनं या 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक चांगली सुरुवात केली आहे. वाशिवली संघानं कोणत्याही प्रकारची घाई गडबड करत नाहीये आणि एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे. आम्ही नेहमी म्हणतो एखादी इमारत जर उभी करायची असेल किंवा एखादा बंगला जर उभा करायचा असेल तर त्याचा बेस, त्याचा पाया हा मजबूत असावा लागतो. आणि जर मोठी धावसंख्या उभी करायची असेल तर तुमची पहिली पार्टनरशिप जी आहे ती चांगली असावी लागते. आणि पहिल्या पार्टनरशिपसाठी 18 धावा आपल्याला पाहायला मिळतात या जोडीकडून. 2 ओव्हर संपलेले आहेत आणि येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये हे जर बॅट्समन राहिले तर निश्चित रूपानं चांगली धावसंख्या ही वाशिवली संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळू शकते. सिद्धेश शिंदेच्या हातामध्ये तिसरं षटक देण्यात आलंय. पौद विलेज एंड कडून सिद्धेश आता गोलंदाजीला सज्ज होणार. फिल्डिंग जर पाहिली तर 4 खेळाडू स्क्वेअर ऑफ द विकेट आहेत आणि बाकी सगळे खेळाडू 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून समोरच्या रिजन मध्ये. थोडीशी अनऑर्थोडॉक्स पद्धतीची फिल्डिंग आपण पाहतोय. हा देखील डावखरी हाताचा गोलंदाज आहे. उर्ध विकेटनं मारा करणार. समोर पंकज आहे. एक चांगलं युद्ध बॅट आणि बॉल, चेंडू आणि फळी या 2 अस्त्रांच्या मध्ये आपल्याला या तिसऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळणार. विकेटच्या शोधामध्ये आहे गोलंदाजी करणारा बोरगाव संघ. खोलवर टप्प्याचा बॉल समोर खेळलेत, क्षेत्ररक्षक लांबून आलेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सेफ आहे त्या ठिकाणी. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली आहे. दीपक आणि पंकज सातत्यानं एकत्र बऱ्याच वेळेला खेळतात, बऱ्याच वेळेला सलामीला येतात. त्यामुळे चांगलं कम्युनिकेशन आहे, चांगलं कोऑर्डिनेशन आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. खरं तर मध्यरात्र ओलांडली आहे. मोठ्या संख्येनं प्रेक्षक, क्रिकेटची ही गर्दी, क्रिकेटचे हे सगळे दर्दी आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात आणि मैत्री चषकाचं एक दिमागदार असं आयोजन आपल्या भेटीला आलंय. खोलवर टप्प्याचा बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा. गोलंदाजाचं अस्त्र या ब्रह्मास्त्राचा तो वापर करतोय. आपल्या भात्यातील खोलवर टप्प्याचे बॉल जास्त प्रमाणामध्ये टाकतोय आणि ही चांगली स्ट्रॅटेजी आहे. एखादा बॅटर त्याच्या स्टान्स वरून कसा उभा आहे हे ओळखून बॉलला डिलिव्हर केलं जातंय ते मोरिया बोरगाव संघाकडून. फुलटॉस बॉल हवेत, बराच वेळ चेंडू हवेत, ते झेल होण्याची शक्यता. अचूक असा झेल टिपला जातोय आणि पहिला मोठा फलंदाज आउट होतोय तो वाशिवली संघाचा.
पंकज आता बाद होतोय, मोठा धक्का बसतोय. बॉल डाऊन होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि आउट आहे तो पंकज. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. वाशिवलीचे सुभाषभाई ठोंबरे यांच्याकडून कॅश प्राइज आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि विकेटला देखील 100 रुपये. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जीवन शिंदे आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. एक मोठा खेळाडू आहे, खालापूर टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा आणि चांगला खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. सिद्धेश 2 बॉल आतापर्यंत 3 बॉल यांना डिलिव्हर्ड केलेत. एक महत्वाची विकेट त्याला मिळाली आहे. एकूण धावसंख्या आहे 20 धावा धावफलकावरती आहेत. वीस धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेला त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी पाहायला मिळाली. यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि लगातार दुसरा धडका बसलाय तो फलंदाजी करणाऱ्या वाशिवली संघाला. मिळाल्या 2 मोठ्या विकेट मिळाल्या त्या गोलंदाजी करणाऱ्या मोरिया बोरगाव संघाला. आतापर्यंत सगळं काही चांगलं चाललं होतं वाशिवली संघासाठी, परंतु या षटकामध्ये काही जबरदस्त बॉलिंग करतोय तो सिद्धेश शिंदे. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आहे, विकेट हॅट्रिकच्या भोळ्यावरती आहे आणि या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक नोंदवणार का सिद्धेश शिंदे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. निखिल पाटील इन ॲट नंबर 4. वेगवान चेंडू, तेज तरार बॉल पूर्णपणे बॅटरला बीट केलंय. हे ओव्हर फार चांगलं राहिलंय, हे षटक फार चांगलं राहिलंय गोलंदाजी करणाऱ्या मोरिया बोरगाव संघासाठी. वाशिवली संघ 2 ओव्हर नंतर 18 होता. आतापर्यंत 5 चेंडू झालेत आणि संघाची धावसंख्या आहे ती 20. 20 रन स्कोरबोर्ड वरती. फार चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. मोमेंटम या ओव्हर मध्ये शिफ्ट केलाय, जागा बनवली, गॅप मध्ये चेंडू खेचलाय, फार चांगला फटका आणि थ्रो देखील बघा लांबून किती चांगला देत असताना क्षेत्ररक्षक आणि तितकीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते या 2 बॅट्समन कडून देखील. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 22 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 बॅट्समन आउट झालेत. शेवटचं षटक बाकी आहे. या शेवटच्या ओव्हर मध्ये 10-15 धावांची खरं तर अपेक्षा असेल या 2 बॅट्समन कडून, तर मात्र या षटकामध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कसं रोखायचं हा कटाक्ष असेल गोलंदाजी करणाऱ्या मोरिया बोरगाव संघाचा. 22 आहेत 7.33 च्या ॲव्हरेजनं. शेवटच्या ओव्हरची जबाबदारी देण्यात आली आहे ती गोलंदाज विवेक बेलखाडेच्या हातामध्ये. विवेक बेलखाडे शेवटचा षटक घेऊन आलाय आणि समोर आहे त्याच्या निखिल पाटील. दीपक झिंगे अजूनही मैदानामध्ये उभा आहे. जो सलामीला आलेला दीपक, ज्याच्या बॅटमधून
आपण एक षटकार पाहिला, वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती खेळतोय, 5 चेंडू त्याने आतापर्यंत फेस केलेत आणि या खेळाडूवरती फार जबाबदारी आहे ती वाशिवली संघाची. आणि दुसऱ्या बाजूला विवेक तितकाच चांगला वेल एक्सपिरियन्स प्लेयर आहे. दोन चांगल्या खेळाडूंचं आता हे बॅटल असणार आहे. मैत्री चषक 2025 अजून एक पहिल्या फेरीची मॅच बाकी आहे. सावरोली संघ अगदी वेळेमध्ये या ठिकाणी उपस्थित झाला. हातनोली संघाच्या विरोधामध्ये त्यांची मॅच पाहायला मिळेल, परंतु मैदानावरती काय घडतंय तर सहज सोपा झेल सोडला जातोय. याचंच तर नाव क्रिकेट आहे. अशक्य असे झेल, कठीण असे कॅच नेहमी घेतले जातात आणि सोपे सोपे झेल, इझी कॅचेस ड्रॉप केले जातात. हे बऱ्याच वेळेला आपण पाहिलंय आणि सोपा सरळ हातामध्ये आलेला कॅच मात्र हातातून निसटला आणि एक धाव मिळाली ती वाशिवली संघाला. एकूण धावसंख्या झाली आहे ती 23. निखिल पाटील आहे स्ट्रायकिंग एंडवरती. मधल्या फळीतील एक आक्रमक बॅट्समन म्हणून त्याची ओळख आहे. खोलवर टप्प्याचा बॉल, पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन असं नेहमीच आम्ही म्हणतो. गती परिवर्तन हा सगळ्यात चांगला चेंडू आहे आणि तो चेंडू आता पाहायला मिळाला. कमी गतीनं टाकलेला चेंडू, स्लोअर वन, आणि बॅट्समनला तो रीड केला, शेवटच्या क्षणापर्यंत त्याला वेट केलं आणि मात्र सन्मान दिला. दीपक झिंगे स्ट्राईक वरती आहे. दीपक सेट झाला आहे आणि दीपक कडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा देखील असेल. ऑप्शनच्या बाहेर आपण म्हणतो ना विनाशिकाली विपरीत बुद्धी, आणि मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या धावेचा लोप या ठिकाणी आवरता आला नाहीये. विकेट गमवावी लागली ती दीपकला आणि हा तिसरा फलंदाज बाद होतोय. धावचित स्वरूपामध्ये 2 धावा बोनसच्या मिळतात आणि रनआउटची एक विकेट देखील मिळते ती गोलंदाजी करणाऱ्या टीमला. कमॉन डीजे. ट्रॅफिक लागलेली आहे, तर वाहन चालकांना विनंती असेल की आपली वाहने मेन रोड सोडून पार्क करा. धन्यवाद. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. या ओव्हरमध्ये 2 रनचा बोनस मिळाला आहे वाशिवली टीमला. आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक उलटा जाऊन बॉलला कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय आणि चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय. सचिन पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्याच बॉल वरती 2 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. खर तर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये ज्या विकेट गमावल्या ना त्यावेळेला आता सचिननं ओळखलंय की सिंगल डबल्स घेतल्या पाहिजेत. सिंगल डबल्सनं पण आपण एका या ओव्हरमध्ये 10-12 धावा सहज जमा करू शकतो आणि चांगलं क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळतंय. यष्ट्यांच्या पाठीमागे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आहे. स्ट्राईक रोटेशनच्या प्रयत्नामध्ये बॅट्समन आउट झालाय, परंतु वाईट बॉलची एक धाव देखील मिळाली आहे. वाईटच्या रूपानं धावांमध्ये एकूण धावसंख्या होत आहेत 29. 29 रन स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात आणि या 17 मधील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. क्रॉसिंगचा रिव्ह्यू घेण्यात, इकडचा रिव्ह्यू घेण्यात आलाय. अंपायर रिव्ह्यू कोणता आहे? अंपायर रिव्ह्यू आहे थर्ड अंपायर साठी, म्हणजे रनआउट साठी. स्ट्रायकिंग एंड वरती एक्झॅक्टली काय झालं ना, बॅट्समन कोणता क्रॉस झालाय, कोण आउट झालंय हे चेक केलं जाईल. नक्कीच. आणि दरम्यान पुन्हा एकदा सूचना असेल, मेन रोडवर आपली वाहने ज्यांनी पार्क केलेली आहेत, उभी केलेली आहेत, त्यांना विनंती असेल की आपले वाहने साईडला घ्या, सुरक्षित ठिकाणी पार्क करा आणि कोणालाही आपल्या वाहनानुसार अडचण येणार नाही याची निश्चित काळजी घ्या. निखिल पाटील बाद झालाय. निखिल पाटील त्या ठिकाणी बाद झालेला आहे, कारण निखिलची बॅट 1-2 इंच पाठीमागे ग्राउंडिंग करत होती आणि त्यावेळेला बॅट्समन सचिन पाटील बराच लांब होता. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आलाय अक्षय झिंगे. एक हार्ड हिटर खेळाडू म्हणून अक्षयची ओळख आहे.
शेवटच्या क्षणाला ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये असतो त्या वेळेला षटकार मारण्यामध्ये हा खेळाडू ओळखला जातो. आता ते फटके येणार का अक्षयच्या बॅटमधून याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. परंतु वाईट बॉल देखील टाकत असताना विकेट मिळत आहेत. मगाशी देखील वाईट बॉल टाकला, रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळाली. आता देखील वाईट बॉल टाकला, स्ट्राईक रोटेशन करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. 2 सांघिक विकेट आपल्याला या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्यात. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. टीमचा एकूण स्कोर आहे तो 29. ही चांगली मॅच पाहायला मिळणार. बोरगाव टीम देखील अलीकडच्या काळामध्ये आपण या खालापूर तालुक्यामध्ये पनवेल तालुक्यामध्ये खेळताना पाहतो आणि चांगला खेळ त्यांचा देखील पाहायला मिळत असतो. आणि दुसऱ्या बाजूनं एक मोठा संघ आपल्या विभागातील वाशिवली संघ सातत्यानं पनवेल, पेण, उरण, नवी मुंबई परिसरामध्ये बराचसा हा संघ खेळत असतो आणि त्यांच्याकडून सातत्यानं चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत असतं. सिंगल मिळाली आहे. एकूण धावसंख्या झाली आहे ती 30. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. 30 धावा धावफलकावरती आहेत. रात्री मध्यरात्र झाली आहे. मध्यरात्रीच्या मध्ये 35-40 धावा देखील सहजरित्या डिफेंड केल्या जात आहेत. स्ट्राईक रोटेशनचा प्रयत्न आहे आणि या ओव्हरमध्ये 3रा बॅट्समन रनआउट झालेला आहे. डीजे वाजवा. अक्षय आणि प्रवीण आता ही शेवटचे बॉल खेळण्यासाठी बॅटर मैदानामध्ये आहेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला सचिन. एकूण धावसंख्या आहे 33. अक्षय झिंगे स्ट्राईक वरती आहे. अक्षय षटकार मारला तर 36, चौकार मारला तर 34 आणि जर कमी धावसंख्येचा चेंडू टाकला तर 30-31 वरती रोखलं जाणार ते बोरगाव टीम कडून. शेवटचा बॉल आहे या सत्रामधील. चांगली बॉलिंग आतापर्यंत राहिली आहे बोरगाव टीमची. पुढे सरसावत या चेंडूवरती अक्षय ठोकतोय षटकार आणि या षटकारानं मात्र धावसंख्येला कलाटणी मिळते. डावाला आकार मिळतोय. 36 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 36 धावा धावफलकावरती लागल्यात आणि दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट ठेवण्यात आलंय ते 37 या धावसंख्येचं. जाऊया आमच्या प्रकाश पाटील सरांकडे. नक्कीच प्रथम सत्र येथे आता झालेलं आहे आणि आता आपण बोलूया सत्कार समारंभाकडे. मी आयोजकांना विनंती करतो आपले अतिथी मान्यवर माननीय श्री संदीपजी जाधव साहेब यांचं इथे यथोचित सन्मान केलं जाईल, शुभ सन्मान केलं जाईल. त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे. आणि मारुती दादा ढवाळकर आपणास विनंती आहे की मायाची उबदार शाल, प्रेमाचा पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह त्यांना बहाल करण्यात यावं. तसेच आमचे प्रमुख अतिथी धनाजी कायनकर साहेब, माननीय धनाजी कायनकर साहेब आपणास विनंती असेल की आपण यायचंय. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. आणि धनाजी कायनकर साहेब आपण यायचंय. त्यांच्या समवेत आपण पाहाल मनोहर बोराडे साहेब, माननीय श्री मनोहरजी बोराडे साहेब आपणास विनंती असेल आपण देखील यायचंय. आपलं देखील इथे यथोचित सन्मान केलं जाईल. आपण पाहता धनाजी कायनकर साहेब यांचं इथे यथोचित सत्कार केले जाते, सन्मान केले जाते. अतिथी देवो भव, प्रत्येक अतिथीचं इथं शुभ सन्मान केलं जात आहे. आणि खरोखरच सदिच्छा भेट ज्यांनी ज्यांनी सकाळपासून दिले, आयोजकांनी अतिशय कटाक्ष आणि सर्व अतिथींची काळजी घेऊन कोणालाही न विसरता सर्वांना इथे सन्मानित केलं. आणि आपण पाहता सूरज सर, वाशिवली संघ, आणि वाशिवली संघ म्हटलं की जीवन शिंदे,
याचा आज वाढदिवस आहे, त्याला देखील आपण शुभेच्छा देऊ आपल्याकडून, कॉम्बॉक्स कडून आणि आयोजकांकडून आणि ऋषी शिंदे यांच्याकडून देखील, ऋषी पाटारे यांच्याकडून देखील त्यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. तर नक्कीच वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जीवन. दरम्यान अजून एक सूचना असेल की सावरोली संघाचा कर्णधार आणि हातनवली संघाचा कर्णधार आपणास विनंती असेल की आपण नाणेफेकीचं कौल करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओव्हर टू सूरज सर. नक्कीच हातनवली संघाचा कर्णधार आणि नक्कीच सूरज सर, सी लॉर्डची चौथी मॅच असेल सी लॉर्डची. हातनवली आणि सावरोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी पुन्हा एकदा कॉल देतोय की नाणेफेकीचं कौल करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सूरज सर. परंतु 37 धावसंख्येची आता गरज. मोरिया बोरगाव या टीमला अगेन्स्ट फाईट करत असताना जय मल्हार वाशिवली टीमची गोलंदाजी आता कशी राहील, कारण आता 37 धावा रोखायच्यात आणि आपण जर पाहायला गेला खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन्ही टीमच्या दरम्यान. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं मोरिया बोरगाव टीमची गोलंदाजी आणि यावर तीच गोलंदाजी, तशाच प्रकारची गोलंदाजी आता जय मल्हार वाशिवली टीमकडे देखील आहे. त्यामुळे मॅच बनली जाईल. निखिल पाटील ट्रॅक वरती गोलंदाज बसणार पहिल्या षटकासाठी. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन विवेक डावखुरा त्याचा बॅटर्स. पहिलाच बॉल, या बॉल वरती आपण पाहायला गेला पंचांकडे लाऊड अपील आवाज करतात, परंतु सरळ बॅटनं फटका केलाच होता, परंतु वेग भरपूर होता या बॉल वरती. फास्ट अँड फ्युरियस डिलिव्हरी आपण पाहायला मिळाली. नक्कीच यश पुढच्या मॅचचा टॉस केले जात आहे आणि हे टॉस करण्यासाठी मी आपले प्रमुख अतिथी युवा उद्योजक निलेशजी जाधव साहेब यांना आमंत्रित करतो. आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दरम्यान हवाई सफर केली आहे बॉलला आणि 6 धावा कुठलेल्या आहेत. निलेशजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल करायचं आहे. नक्कीच हातनवली संघ इथे नाणेफेकीचं कौल जिंकलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स यश मालकर. नक्कीच मागच्या बॉल वरती आपण पाहायला गेलं एक सिंगल प्राप्त झाली. 37 धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि अशा परिस्थितीमध्ये टीमची टोटल आता लागले धावफलकावरती 7 धावा धावफलकावरती लागल्यात. यावरचा बॉल आपण पाहतो सर बॅटनं केलाय. ललित गायकर बॉल वरती येतील. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड डायरेक्ट हिटचा प्रयत्न यावच पहा सक्सेसफुल ठरला, परंतु डायरेक्ट हिट घातक ठरला फिल्डिंग करणारा वाशिवली टीमसाठी. एक्स्ट्राचे एक धाव यावस टीम बोरगावला प्राप्त होईल. टीमची टोटल पोहोचेल तब्बल 9 या अंकावरती. 9 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती आहे. 37 धावसंख्येचा टार्गेट मध्यरात्र आपण पाहतो, ज्याच्यामध्ये ही धावसंख्या देखील अगदी फायटिंग टोटल असेल जे मला वाशिवली टीमकडे, कारण त्यांच्याकडे चांगले गोलंदाज आहेत. आणि आपण जर पाहायला गेला निखिल पाटील सातत्याने चांगल्या फॉर्म मध्ये, जीवनचा चांगला फॉर्म, बर्थडे बॉय आहे. अभ्यास आपण पाहायला गेला जीवन यांचा वाढदिवस.
निखिलचा बॉल टप्पा पडला, टेक ऑफ केला बॉलनं आणि सरळ विसावला किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आला. डॉट बॉल खूप महत्वाचे आहेत वाशिवली टीमसाठी, कारण जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर बनेल बॅटिंग करणाऱ्या मोरिया 11 टीमच्या बॅटर्सवरती आणि त्या प्रेशरचं कन्व्हर्जन नक्कीच आपल्याला अगदी विकेटमध्ये पाहायला मिळेल. परंतु यावेळेस सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे मोरिया बोरगाव टीमच्या बाजूनं. पुन्हा एकदा बॅटच्या प्रॉपर रडारमध्ये बॉल आला नाही. या क्षेत्ररक्षक येतील बॉलवरती. यस फायनली ग्रीजन मध्ये एक सिंगल यावेळेस प्राप्त होईल. टीमची टोटल तर पोहोचेल 10 अंकावरती. दुहेरी अंकामध्ये धावफलक आता पाहायला मिळेल. नक्कीच पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जे पॉवर प्लेचं षटक होतं, निखिल पाटीलने धावा खर्च केला तर अगदी पहिल्या षटकामध्ये 10 विदाउट लॉस अशी परिस्थिती अगदी आपण पाहायला गेला तर मोरिया 11 बोरगाव या टीमची 37 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 10 धावा पहिल्या सुरुवातीच्या निखिल पाटीलच्या षटकामध्ये आल्यात. उर्वरित आता 18 बॉल्स आणि आता करायचे 27 धावसंख्येचा पाठलाग मोरिया 11 बोरगाव टीमला. दहा धावा धावफलकावरती चांगलं क्रिकेट सुरू आहे आणि जेव्हा लोकल टीम असतात तेव्हा अगदी दर्दी प्रेक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळतात, कारण आयोजकांचा चांगला निर्णय होता. आपण पाहायला गेला जास्त करून लोकल टीमला प्राधान्य या स्पर्धेमध्ये त्यांनी दिलं आणि आपण पाहिला बरेचसे प्रेक्षक वर्ग या मैदानावरती आपण पाहतोय. जीवन शिंदे यापास गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. याचा बॉल टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या बॉलला केलं डीप मध्ये यावेळेस प्रोटेक्शन आहे. बॉलवरती अक्षय जिंगे येतील. एक सिंगल प्राप्त केली. टीमची टोटल 1 ने वाढेल. 11 धावा धावफलकावरती लागल्या जातील अद्यापर्यंत. 11 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. विदाउट लॉस आपण पाहतो 11 धावसंख्येची अद्यापर्यंत पार्टनरशिप बिल्ड केल्या या दोन्ही बॅटर्सनी. याबस लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आहे आणि वारंवार आपण फील्ड चेंजेस आपण पाहतो या जोडीसाठी आणि सातत्यानं आपण जर पाहायला गेलं ना तर बोरगाव टीमसाठी ही जोडी जेव्हा चांगला स्टार्ट देते धावसंख्येपर्यंत सहजपणे पोहोचली जाते बोरगाव टीम. परंतु पाहिला जाईल ब्रेक थ्रूची गरज आहे वाशिवली टीमला. यावेळेसचा बॉल आपण पाहायला गेला पंचांक लाऊड अपील केली जाते जरूर, परंतु पाहिलं जाईल मैदानाच्या आतमध्ये आता काय घडलंय. यस 2 अंपायर्स चर्चा करतील. योग्य तो डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. मॅच खूप महत्वाची आपण पाहायला गेला. मोरिया बोरगाव त्यांच्या अगेन्स्ट जयमल्ला वाशिवली टीमचा उल्लेख सुरेश सरांनी केला. सातत्याने आपण पाहायला गेला काळापूर असेल, पडवेल असेल, उरण असेल, नवी मुंबई, बदलापूर या ठिकाणी देखील अगदी ही टीम मोठमोठ्या शृंखलेमध्ये खेळ करताना आपण पाहत असतो आणि यावेळेस अगदी जवळच्याच आयोजनामध्ये आता वाशिवली टीमचा खेळ कसा राहील बराचसा सपोर्ट वाशिवली टीमला असेल. परंतु आपण पाहायला गेलं नक्कीच या बॉलवरती डॉट बॉल आलाय. असं आता आपण पाहायला गेलं नक्कीच जी अपील केली होती त्याच्यामध्ये विश्वास कमी होता, उत्साह जास्त पाहायला मिळाला. कारण ब्रेक थ्रूची गरज आपण म्हटलं. जीवन शिंदे आपण पाहिला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो सातत्यानं. अगदी जीवन शिंदेचं जीवन आपण पाहायला गेला तर प्रवास पाहिला या क्रिकेटमध्ये तर नक्कीच कमी वय आणि जास्त संघर्ष. यावेळेचा बॉल बॅट वरती प्रॉपर पद्धतीने आला नाही. फंबलला डीप मध्ये यावेळेस प्रोटेक्शन अवेलेबल. डीपचा प्रेशर बॉल वरती थोडंसं फंबल नक्कीच पाहायला मिळालं. 2 धावा सहज पद्धतीने कंप्लीट केला. 2 धावसंख्येच्या मदतीने टीम जाऊन पोहोचली आता 13 या अंकावरती. 13 धावा धावफलकावरती. संघर्ष दोन्ही बाजूने सुरू आहे. संघर्ष सुरू आहे आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. प्रत्येक टीम यावर अगदी प्रत्येक बॉल वरती प्रयत्न करते. एका बाजूला मोरिया 11 बोरगाव तर दुसऱ्या बाजूला जय मल्हार वाशिवली. जीवन शिंदे वेगवान आहे, त्याबरोबर आपण ऑफ कटर, लेग कटर, व्हेरिएशन त्याच्याकडे आहेत, कधी स्लोवर वन आणि व्हेरिएशन असणारा गोलंदाज जीवन. आणि प्रत्येक बॉल वरती अगदी पाहायला गेला काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न त्याचा नेहमीच आपण पाहायला मिळतो आणि त्याच्यामध्ये बॅटर्सला तो फसवतो. आतापर्यंत खेळ राहिला. बॉल आडा बाट न केला. क्षेत्ररक्षक आपण पाहिला वाकेंड इंडिया लॉंग चेस आहे. अलंग द कार्पेट पटका केसलाय. बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय सीमा पार. येथील या बॉल वरती धावा 4. धाबा धावफलकावरती लागल्यात. 14 चेंडू आता 20 धावसंख्येची गरज आहे. पण हा चौकार अगदी आपण पाहायला गेला तर धावसंख्येला बल देणारा चौकार होता मोरिया 11 बोरगाव या टीम साठी. आणि तो चौकार आला चांगला फटका फ्लोईंग स्लॉक स्वीपचा. अगदी क्षेत्र निवडला बॅकएंड एरियामध्ये तो फटका केसला पाठवणं आणि चौकार त्या ठिकाणी ठोकला.
याबाबतचा बॉल सरळ बॅट बी शेप मध्ये गेला, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, ललित गायकर बॉल वरती येतील, एक सिंगल प्राप्त झाल्या आणि टीमची टोटल पोहोचले तब्बल 18 या अंकावरती. 18 धाबा धावफलकावरती. शेवटचे बॉल बाकी असतील आता 13, गरज आहे 19 या धावसंख्येची. एक विनिंग इक्वेशन तुमच्या समोर आहे, 13 बॉल्स 19 धावसंख्येची गरज आहे. 18 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या अद्यापर्यंत आपण पाहतोय कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बराचसा प्रेक्षक वर्ग नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून देखील जोडला गेला. यावेळेचा बॉल वेगवान होता, जीवनकडे वेग भरपूर आहे आणि या बॉल वरती वेगाचा नजराणा आपण त्याचा पाहिला. डॉट बॉल आलाय, अगदी शेवटचा बॉल आला डॉट, याचाच अर्थ शेवटचे आता 2 षटक म्हणजे अर्थातच 12 बॉल्स बाकी असतील आणि करायच्यात 19 धावसंख्येचा पाठलाग अगदी मोरिया 11 बोरगाव टीमला. आणि धावसंख्या आपण पाहिलं टीमची टोटल अद्यापर्यंत झाली आहे 18 धावा धावफलकावरती आहेत. करायच्यात 12 मध्ये आता 19 धावसंख्येचा पाठलाग मोरिया 11 बोरगाव या टीमला. बारा चेंडू 19 धावा आपण पाहायला गेला आता कटकारासह रचली जातील, कारण आपण पाहिला ही मॅच क्रुशियल मोमेंट वरती येऊन ठेवली. दोन्ही टीम साठी खूप महत्वाचा सामना आपण पाहायला गेला. पेन पूर्व विभागातील बोरगाव सातत्याने चांगला खेळ मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांचा देखील राहिला, बोलबारा राहिला. सध्याच्या वर्षाला त्यांच्या अगेन जयमल्ला वाशिवली या मैदानाचा बराचसा अभ्यास या टीमला आहे. बस गेम प्लॅन केला जाईल, गेम प्लॅन वरती सत्यामध्ये कितीपर्यंत उतरवलं जाईल. खरं तर शांतता असेल पाहायला गेलं तर नक्कीच गेम प्लॅन महत्वाचा, परंतु गेम प्लॅन वरती आपण सर्वच खेळाडूंचं योगदान खूप महत्वाचं. ज्यावेळेस गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतो, फिल्डिंग डिपार्टचं काम असतं त्याला साथ देणं. परंतु आता गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज यावेळेस वाशिवली टीमचा प्रवीण शिंदे, अर्थातच बलिंग या नावाने सुप्रसिद्ध गोलंदाज ट्रॅक वरती आला. अमित आणि विवेक बाटस या आघाडीची जोडी, आरंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळ करते. 12 चेंडू आता 19 धावसंख्येची गरज. 18 धावा धावफलकावरती लागल्यात. तिसऱ्या षटकाचा खेळ इन प्रोग्रेस वरती. प्रवीण शिंदे पहिलाच बॉल वेगवान होता, टप्पा पडला, सरळ विसावला गेला किपरच्या हातामध्ये. 12 चेंडू 19 ची गरज होती, त्या ठिकाणी गरज शेवटचे 11 बॉल्स आणि आता गरज आहे 19 या धावसंख्येची. 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. साकेन वरती वेगला आपण पाहतो थोडंसं स्ट्रगल करताना प्रवीणच्या समोर. याचा बॉल खेळपट्टीवरती रिंगाला टोक गार्ड वरती बॉल लँड झाला, आपण पाहिला प्रॉपर बॅट वरती हा बॉल आला नाही, बॉल पर्यंत पोहोचला नाही. ऑन साइड मध्ये उडवायचं होतं बॉलला, परंतु प्रयत्न फसला गेला. या बॉल वरती आले सिंगल. आता अमित स्ट्रायकर इन वरती. अमितचा विचार केला तर बोरगा टीमचा अतिशय घातक बॅटर म्हणून त्याची ओळख आहे, त्याची ख्याती आहे, कित्येक रेकॉर्ड त्याच्या नावावरती आहेत. आणि आपण पाहायला गेला जो तेव्हा खेळतो तेव्हा बोरगाव टीम अगदी विजयाच्या समी जाऊन पोहोचत असते. परंतु आता करायचे शेवटचे बॉल बाकी आहेत 10 आणि करायचे आहेत 18 धावसंख्येचा पाठलाग. याबाबतचा बॉल मी म्हटलं इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, यस क्षेत्ररक्षकाला अगदी पकडला गेला, त्याने कॅच देखील पकडले. दीपक जिंगे चुकी करणार नाहीयेत. या पहिला धक्का बसतोय मोरिया 11 बोरगाव टीमला. एलिमिनेशन कमी मिळालं मध्यरात्री आपण नक्कीच, आणि त्याच्यामध्ये मोठे पटके लगावणं सोपं नाहीये बॅटरसाठी विकेट वरती. शेवटचे 9 बॉल आता गरज 18 या धावसंख्येची. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झाली आहेत. सिद्धेश 9 चेंडू शेवटचे बाकी आहेत, 18 धावसंख्येची गरज. इनाट नंबर 3 वरती सिद्धेशला आपण पाहतोय. अमित बाद झाले त्यानंतर आधी त्यांच्यावरती आता जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती त्यांना घ्यावी लागेल, टीमला पुढे न्यावं लागेल. अगदी शेवटचे 9 बॉल आणि गरज आता 18 धावसंख्येची. यावेळेचा बॉल यस पाठची कडा, क्लिअर साऊंड अगदी ऐकू आला. आणि यावेळेस आणखीन एक बाक्टर लगातारचा दुसरा झटका. अनदर विकेट डाऊन. बोरगाव 11 बोरगाव टीमला धक्का बसतोय दुसरा.
आतमध्ये करावाच लागेल, कारण स्वप्न मोफतच असतात. अगदी त्या स्वप्नांचा अगदी ती मिळवण्यासाठी करावा लागतो, अगदी मोजावी लागते ती किंमत म्हणजे तुमचा संघर्ष आणि तुमची मेहनत. आवाज तुम्हाला हार्डवर्क मैदानाच्या आतमध्ये घ्यावं लागेल, कारण शेवटचे बॉल बाकी आहेत आता 8 आणि करायचे 18 धाबा. 8 चेंडू 18 न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मंथन ऑन हॅट्रिक वरती, प्रवीण शिंदे वाशिवली टीमचा बलिंग आहे आवाज ऑन हॅट्रिक वरती. शरीराचा वेध घेणारा वेगवान बॉल होता, घ्यायची की नाही कम्युनिकेशन आपण पाहिला, परंतु आवाज बॉल एंड कडे बाकअप नव्हतं. पंकज शिंदेने संयम राखला आणि यावेळेस बॉलला हातातच ठेवलं. डोक्यावरती बर्फ ठेवून शांत माइंडने तुम्हाला क्रिकेट खेळायचा. क्रिकेट हा माइंडचा गेम आहे आणि तो माइंडनेच खेळावा लागतो. शेवटचे बॉल बाकी आहेत आता 7 आणि करायच्या 17 धाबा. 7 बॉल्स वरती करायच्या 17 धाबा. 17 पे कोणत्या टीमला खतरा असेल ते पाहिलं जाईल. हा निर्णायक बॉल असेल या मॅच मधील. या बॉलवरती मोठा फटका आला बेगच्या बॅट मधून, इक्वेशन मायनस होईल. त्या विपरीत जो दबाव बनला गेला मोरया 11 बोरगाव टीमच्या बॅटर्स वरती, तो दबाव या ठिकाणी कमी होईल. शेवटचे 7 बॉल 17 धाबा. 7 चेंडू 17 धावा इक्वेशन बनला आपण पाहायला गेला. चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं, पण तो निर्णायक बॉल असेल. प्रवीण शिंदेने आतापर्यंत कमालीची गोलंदाजी केला. शेवटचे 7 बॉल 17 धावा. प्रवीण शिंदे यापासून ट्रॅकवर तयार. यावरचा बॉल वेगवान होता, भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. छोटा तीर वार करे गंभीर. यावर 3 षटका संपलीत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीम बोरगाव जाऊन पोहोचल्या 20 अंकावरती. पाठलाग करायचा त्यांना 37 धावसंख्येचा. शेवटचे 6 बॉल आणि करायचे 17 धावा. 6 पे अगदी आपण पाहायला गेला 6 बॉल्स वरती 17 धावा कठीण नाहीयेत, परंतु आपण पाहायला गेला गोलंदाजी खूप घातक आहे वाशिवली टीमची. वेगला आता आपण पाहायला गेला बीट केलं शेवटच्या बॉल वरती प्रवीण आणि आपण चांगलं षटक वेगला गेला. प्रवीणच्या षटकामध्ये आल्या अवघ्या धावा 2 आणि कमालीची गोलंदाजी त्याची राहिली अगदी तिसऱ्या षटकामध्ये. युटर्न देणारं ते षटक होतं, निर्णायक षटक होतं. प्रवीणला माहिती होतं जबाबदारी आपल्यावरती आहे, जबाबदारी आपल्या अंगावरती आपल्याला घेणं अत्यंत गरजेचं आणि आपण त्यांनी ती जबाबदारी घेतली आणि लढया नक्कीच पार देखील पाडली. शेवटचे 6 बॉल आणि करायचे आता 17 धावा. यश शिंदे नवीन नौका गोलंदाज या ठिकाणी गोलंद ट्रॅक वरती तयार झाला शेवटच्या षटकासाठी. त्याच्या हातामध्ये आता रिझल्ट आहे या मॅचचा, कारण मॅच ऑन आहे, मॅच रंगली. मैत्री चषक आपण पाहतो 2025 चा आहे पर्व. एका बाजूला मोरया 11 बोरगाव त्यांच्या विरोधात जय मल्हार वाशिवली. शेवटचे 6 बॉल 17 धावसंख्येची गरज. प्रेक्षक वर्ग देखील जोडला गेलाय या मॅचच्या माध्यमातून. सिद्धेश विवेक या जोडीवरती आता आशा अपेक्षा असतील. संपूर्ण बोरगाव आपण पाहायला गावामध्ये कित्येक प्रेक्षक, कित्येक चाहते वर्ग, कित्येक पाठीराखे आता ही मॅच पाहत असतील. आपण पाहायला गेला दूरवरचा प्रवास करून ही बोरगाव टीम दाखल झाली आणि जेव्हा टीम अगदी या विभागामध्ये खेळ करताना येत असते तेव्हा नक्कीच संपूर्ण बोरगाव टीम आपण पाहायला गेलं त्यांचा बोरगाव टीमचं पाठीराखे अगदी घर बसला या मॅचचा आस्वाद घेतच असतात. परंतु गावाची अपेक्षा असेल. यश शिंदे गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज. पहिलाच बॉल उडवला, लॉब केला जीवन शिंदे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल चाललाय सीमारेषा पार. या बॉल वरती आलाय दणदण करणारा षटकार. घरत साहेब यांचे इथे आगमन झालेले टेंबरी गावचे, त्यांना देखील विनंती असेल अतिथी कक्षावरून विराजमान व्हायचंय. आणि नागोरी साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण चहा घेऊन यायचं इथे अंपायर्स आणि कॉमेंटेटर आणि अतिथी मान्यवरांसाठी. आमचे प्रकाशजी जाधव साहेब इथे आलेले आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. धन्यवाद. शेवटचे 5 बॉल 11 धावा. सिद्धेशच्या बॅट मधून आलेला षटकार आता चिंतेचा विषय बनलाय अगदी आपण वाशिवली टीम साठी. मंथन आपण पाहायला गेलं मंथनच्या बॅट मधून षटकार आला आणि आता 5 चेंडू 11 धावसंख्येची गरज आहे. यश शिंदेवरती आता थोडासा प्रेशर असेल, परंतु यश शिंदेसाठी ही संधी आहे. संधी निर्माण होत नसते तर आपल्या कार्यातून निर्माण करावी लागत असते असं म्हटलं जातं ना. स्वतःला सिद्ध करण्यासाठी अगदी आपल्याला अगदी स्वतःला तुम्ही सिद्ध करावं लागतं तेव्हा तुम्ही प्रसिद्ध होत असता.
सटीक बॉल खूप टप्प्याचा बॉल होता यावेळेस बॅटची कडा लागली कीपर थोडस पंबल या बॉल वरती सिंगल स्ट्राइक रोटेट झाली शेवटचे 4 बॉल आता गरज आहे 10 या धाव संख्येची 4 चेंडू 10 धावा मॅच ऑन आहे मॅच रंगली अद्यापर्यंत एका बाजूला जय मल्हार वाशिवले तर दुसऱ्या बाजूला मोर्या 11 आपण पाहतोय बोरगाव आणि आज रविवारचा दिवस आहे खंडोबा पावेल का जय मल्हार वाशिवले टीमला की गणपती बाप्पा विघ्न दूर करतील मोरगाव अगदी आपण पाहिलं मोर्या 11 बोरगाव टीमच्या बाजूनं पाहिलं जाईल शेवटचे बॉल बाकी आहेत 4 आणि करायचे दाबा 10 4 बॉल 6 धाबा मॅच रंगली 4 बॉल्स आणि 10 धावसंख्येची गरज आहे बरेचसे प्रेक्षक देखील आपण पाहतोय अगदी मॅच देखील आनंद घेत आहेत शेवटचे 4 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे यश शिंदेवरती प्रेशर होता पण ते आपण त्यांनी षटकारानंतर कमबॅक केलं कमबॅक ऑलवेज बेटर दॅन सेटबॅक असं म्हटलं जातं ना आणि या नवख्या गोलंदाजानं या जिगरबाज युवानं कमबॅक केलं स्ट्राइक इन वरती आता विवेक जे सलामीला आले होते शेवटचे 4 बॉल करायचे 10 धावा बोरगाव टीमला त्याच्या अगेन्स्ट डिफेन्स करायचे 4 मध्ये 10 याबाबतचा बॉल लो फुल टॉस बॉल होता यस खुटला देख तमाशा देख यावेळेस गरज होती या फटक्याची बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार या बॉल वरती आलाय अगदी मच निडेड षटकार फोर सिक्सर आणि यावेळेस ते आलेत विवेकच्या बॅट मध्ये मी म्हटलं तर विवेक जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत बोरगाव टीमच्या आशा पल्लवीत असेल शेवटचे आता बॉल बाकी आहेत 3 आणि करायचे 4 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम परंतु आपण पाहायला गेला ज्या ठिकाणी आपण पाहिलं यश शिंदेनं 3 बॉल फेकलेत अद्यापर्यंत धावा खर्च केल्या तब्बल 13 इक्वेशन आधी आपण पाहायला गेलं तर खूप चांगलं इक्वेशन बनलं होतं परंतु असं वाटलं होतं पकड बनवते वाशिवली टीम त्या अगेन्स्ट आता आपण पाहायला गेलं 3 मध्ये 4 करायचे आहेत बोरगाव टीमला यश शिंदे गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज ट्रायर कमबॅक करावा लागेल त्याला याबतचा बॉल लॉफ्टेड अजून एक ऑन ड्राईव्ह यस मॅच फिनिश केले विवेकनं बॉल चाललाय 1 टप्पा घेतो बॉन्ड लाईनची बेट येथील थेट धाबा 4 विजयी चौकार आलाय विवेकच्या बॅट मधून हार्ड लक असेल जय मल्हार वाशिवली टीम पण त्यावेळेस अभिनंदन मोर्या 11 बोरगाव टीमचं टुमऱ्याच्या माध्यमातून प्रत्येक विकेट आणि षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि आपण जर पाहायला गेलं तर प्रवीण शिंदेच्या 2 विकेट आहेत आपण जर पाहायला गेला तर दीपकचा एक षटकार